वर्ग, शिक्षक आणि माझ्या जमलेल्या सर्व लहान मित्रांना, मैत्रिणींना, आजचा विषय खूप चांगला आणि महत्त्वाचा यासाठी आहे. आणि मी आमच्या मुख्याध्यापकांना बरेच विनंती केली होती की एक छोटंसं एक लेख लिहिला आहे मुलींसाठी स्पेशली, आणि त्याच्यासाठी मला आपल्या शाळेमधून ती एक व्याख्यान सुरुवात करायची आहे. माझं एक पहिलंच व्याख्यान आहे, थोडं सांभाळून घ्यावं अशी मी विनंती करतो. आज मुलं देखील मोठ्या प्रमाणात जमली आहे. तर मुलांनी असं समजू नका की विषय जरी सक्षम मुलगी आजचे आणि उद्याचे भविष्य असला तरी आमचा त्याच्याशी काही संबंध नाहीये. लक्षात घ्या, आपल्या सभोवतालचा परिसर, आपल्या आई, आपले नातेवाईक या सर्वांमध्ये आपला मुलगी, आई, आजी, मैत्रिणी, अशा शिक्षक या सर्व गोष्टींमध्ये आहेत. त्यामुळे तो विषय देखील आपल्याला समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तर आपण सुरुवात करूया. सक्षम मुलगी आजचं आणि उद्याचं भविष्य हा एक विषय नाहीये, ही एक विचारसरणी आहे, ही एक समस्या नाहीये, ही एक संधी आहे. आणि ही फक्त मुलींची गोष्ट नाहीये, तर हा संपूर्ण समाजाचा प्रश्न आहे. मुलगी सक्षम झाली म्हणजे तिचे घर सक्षम होते, आणि घर सक्षम झाले की तिचं कुटुंब सक्षम होतं, तिचा समाज सक्षम होतो, आणि संपूर्ण देश सक्षम होतो. आजची मुलगी, सक्षम मुलगी म्हणजे कोण? सक्षम मुलगी म्हणजे फक्त शिक्षण घेणारी नाही, तर स्वतंत्र विचार अवगत असणारी, स्वतःचे विचार मांडणारी, निर्णय घेणारी, स्वप्न पाहणारी आणि ती पूर्ण करणारी. सक्षमतेचा अर्थ म्हणजे फक्त कार्यालयीन नोकरी नाही. सक्षमतेचा अर्थ म्हणजे ती मनाने, विचाराने, कृतीने आणि कर्तृत्वाने सक्षम असणे आवश्यक आहे. सक्षम मुलगी ही फक्त शरीराने किंवा शिक्षणाने सक्षम नसते, तर ती मनाने सक्षम असते. आणि मानसिक सक्षमता म्हणजे काय? तर संकटामध्ये शांत राहणे, परिस्थिती समजून घेणे, निर्णय घेणे, चुकीपासून शिकणे आणि पुन्हा उभं राहणे. एक मुलगी ही अपयशाला कधीच घाबरत नाही. ती म्हणते, पडलो तर पुन्हा उठेल, परंतु प्रयत्न थांबवणार नाही. आणि ही वृत्ती तिला इतरांपेक्षा वेगळी बनवते. आता लोक म्हणतात की मुली या भावनिक असतात. तर हो, भावनिक तर असतात. का? कारण ती त्यांची शक्ती आहे. मुली भावनिक असतात, त्याच्यामुळे त्या इतरांच्या भावना समजतात, समाजामध्ये चांगले संबंध निर्माण करतात, माणसामध्ये चांगले संबंध निर्माण करतात. त्यामुळे मुलीची संवेदनशीलता ही त्यांची कमजोरी नाहीये, तर त्यांची सहानुभूतीची शक्ती आहे. घरात मुलगी असेल तर शिस्त, प्रेम आणि आदर हे घरामध्ये दिसतात, बरोबर की नाही? आता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मुलींचे महत्व हे फक्त घरापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांचा समाज निर्मितीपासून राष्ट्र निर्मितीपर्यंत त्यांच्या भूमिका अत्यंत महत्वाची राहिली. आता इतिहास साक्ष देतो आपल्याला, सर्वांना माहितीच आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई कोण होत्या? मला तुमच्याकडून प्रतिक्रिया हवी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई कोण होत्या? मोठ्यानं सांगा. जिजामाता भोसले. आता जिजामाता भोसले यांनी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना दिलेल्या संस्कारामुळे स्वतःचे सामर्थ्य ओळखणारा, अन्यायाविरुद्ध लढणारा आणि स्वराज्य निर्माण करणारा नेता या राष्ट्राला लागला, बरोबर की नाही? तर त्यांची ध्येयनिष्ठ विचारसरणी आणि शौर्य हे मुलींच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे, बरोबर की नाही? एका आईने म्हणजे एका मुलीने एक घडवलेला तो राष्ट्रपिता होता, राष्ट्रप्रमुख होता. दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो, झाशीची राणी लक्ष्मीबाई. सर्वांना माहिती आहे, झाशीची लक्ष्मीबाई यांनी पारंपरिक बंधने मोडत काढत अडल शौर्य, धैर्य आणि नेतृत्वाची दैदिप्यमान परंपरा जोपासली. त्यांनी दिलेली एक घोषणा माहिती आहे तुम्हाला? कुठली? मला सांगा, त्यांनी दिलेली घोषणा कुठली? कुणाला माहिती आहे झाशीची राणी लक्ष्मीबाईंनी दिलेली घोषणा कुठली? कुणाला माहिती आहे? मुलांना? मी माझी झाशी देणार नाही. आठवलं? त्याने म्हटलं होतं ना, मी माझी झाशी देणार नाही. आणि मी माझी झाशी देणार नाही हा तिचा जाज्वल्य आत्मविश्वास आजच्या मुलींना प्रेरणास्त्रोत आहे, बरोबर की नाही? तिसरी तुम्हाला मी उदाहरण सांगतो, ते म्हणजे महाराणी अहिल्याबाई होळकर. कोणाला नाव माहितीये? बऱ्याच जणांना माहितीये, मुली पाठशाळा मारून बोलवत आहेत. तर महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी उत्कृष्ट प्रशासन, न्यायनीती, समाजहित आणि सांस्कृतिक जतन या सगळ्यात अद्वितीय आदर्श निर्माण केला होता.
आणि त्यांनी चालवलेल्या कारभारामुळे स्त्री ही फक्त घरच चालू शकते असं नाही, तर एक राज्यही चालू शकते, तेही सुयोग्य पद्धतीने सिद्ध करून दिलं होतं. तर महाराणी अहिल्याबाई होळकर त्या देखील खूप महत्वाच्या होत्या. अजून एक महत्वाचं आपल्या खूप जवळच्या सावित्रीबाई फुले माहिती आहे सर्वांना, कोण होत्या? सावित्रीबाई फुले कोण होत्या? पहिल्या महिला शिक्षिका, पहिल्या महिला मुख्याध्यापक भारतातल्या, बरोबर की नाही? आता सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक रूढींना आव्हान देत मुलींच्या शिक्षणासाठी स्वतःचं आयुष्य अर्पण केलं. त्यांनी लावलेला स्त्री शिक्षणाचा दिवा आजही तळपतो आहे आणि त्यामुळे एक सक्षम मुलगी समाजाला लाभली. अशा अनेक उदाहरणांमधून आपल्याला स्पष्ट होते की मुलगी हा फक्त घराचा सन्मान नाहीये, तर सांस्कृतिक परंपरा, प्रगतीची दिशा आणि समाजाला योग्य मार्ग दाखवणारी शक्ती आहे. म्हणून आजच्या काळातही मुलींना संधी, शिक्षण, रोजगार आणि प्रोत्साहन देणे आपली जबाबदारी आहे की नाही? परंतु अनेक वर्ष असं होतं की मुलींना संधी मिळाली नाही. आता यामध्ये संपूर्ण दोष हा समाजाचाच नव्हता, तर तेव्हा विचार मर्यादित होता. आज मुलींना शिक्षण मिळतंय आणि शिक्षणामध्ये मुलींना काय मिळतंय? स्वतंत्र विचार मांडण्याची शक्ती मिळते, त्यांना आत्मविश्वास वाढतोय, मुलींमध्ये उद्योजकता वाढते आहे, मुलींमध्ये आर्थिक स्वातंत्र्य मिळत आहे आणि त्या स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकतात. एक शिकलेली आई म्हणजे एका कुटुंबाचं उज्ज्वल भविष्य. असं म्हणतात ना की मुलगी शिकली तर 2 पिढ्या प्रगत होतात. माहितीये तुम्हाला कशा पिढ्या प्रगत होतात? एक स्वतः शिकते आणि पुढच्या येणाऱ्या पिढीला पण शिकवते, म्हणजे दोन्ही पिढ्या प्रगत होतात की नाही? तुम्हाला काही उदाहरण सांगतो मी तुम्हाला. कल्पना चावला हे तुम्हाला माहिती आहे उदाहरण? कल्पना चावला कोण होत्या? मुलांमध्ये कल्पना चावला कोण होत्या? कल्पना चावला अंतराळवीर होत्या, बरोबर आहे? एका छोट्याशा गावातून ती अंतराळात पोहोचली आणि जगभरातील मुलींना तिने संदेश दिला. काय संदेश दिला? की आकाशापलीकडे ही संधी आहे, आहेत की नाही? दुसरं लता मंगेशकर, अनेकांना नाव परिचयाच आहे. त्यांना भारतरत्न मिळाला होता, भारताची गान कोकिळा म्हणून जगामध्ये प्रसिद्ध आहेत की नाही? अजून एक उदाहरण त्यांच्या बहिणीचं एक अजून एक त्या भारताच्या खूप मोठ्या पार्श्वगायिका होत्या आहेत. काय नाव त्यांचं? तुम्हाला सामाजिक जनरल नॉलेज तर येत असेल, आजकाल आहे मुलांना. तर त्यांच्या बहिणी आहेत त्या उत्कृष्ट पार्श्वगायिका आहेत. काय नाव त्यांचं सांगा? आशा भोसले. त्यांच्या नावाने अनेक गिनीज रेकॉर्ड आहेत आणि त्यांचे जगभरात अनेक चाहते आहेत. अजून एक उदाहरण सांगतो आत्ताच. राही सरनोबत कोल्हापूरच्या होत्या. त्या शूटिंग मध्ये त्याने ऑलिम्पिक मध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं, अनेक पदकं देखील मिळवली. त्यानंतर तेजस्विनी सावंत एक होत्या शूटिंग मध्ये, बरोबर आहे? ऍथलेटिक मध्ये मुली आजकाल ऑलिम्पिक वगैरे बघत असतील. ऍथलेटिक मध्ये ललिता बाबर यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलेलं होतं आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये. ऑलिम्पिक मध्ये ती पदक होती. त्याच्यानंतर आता नुकतंच झालेलं एक बुद्धिबळ स्पर्धा लोकांनी पाहिल्या असतील. त्याच्यामध्ये पुण्याची ईशा करावडे नाव ऐकले? ती सध्या वुमन ग्रँड मास्टर म्हणून प्रसिद्ध आहे, बरोबर की नाही? कविता राऊत मध्ये पण गेल्या ऑलिम्पिक मध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं आणि पदकं मिळवली होती. तर वैद्यकीय शिक्षण, विज्ञान, प्रशासन व उद्योजकता क्षेत्रातील अनेक महाराष्ट्रातील मुली जगभरातील संस्थांमध्ये कार्यरत, नवसंकल्पना आणि नेतृत्व दाखवून आहे. या उदाहरणामधून असं स्पष्ट होतं की महाराष्ट्रातील मुली फक्त भारतातही नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली छाप केलेली आहे. तर ही उदाहरणं काय सांगतात आपल्याला? संधी दिली तर मुलगी अजेय आहे, बरोबर की नाही? मुलगीला कोणी हरवू शकत नाही. आता मुलगी सक्षम का? घरात मुलगी सक्षम का? घरातून तुम्हाला माहित आहे मुलींचा भूमिका ही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असते. काय असते? ती आईला कामामध्ये मदत करते, वडिलांना समजून घेते. तुम्ही अनेक जण भावंडांचं शिक्षण बघत असाल, बरोबर की नाही? घरातलं व्यवस्थापन करते आणि गरज पडली तर घरी चालवते. तुम्हाला एक छोटस उदाहरण सांगतो, माझंच आहे. मी जरी व्यवसायाने फायनान्शियल वेल्थ मॅनेजमेंट जरी करत असलो तरीही माझ्या घरातील माझं जे व्यवस्थापन आहे ती माझी पत्नीच बघते. म्हणजे हा मुलींचा सन्मान आहे. मुलींना सर्व नेतृत्व गुण अवगतच असतात. मला घरातलं काहीही कळत नाही व्यवस्थापनाचं. पैसे कसे वाचवावे, कसे काय करावे हे सगळं नियोजन तीच पाहते.
आणि आम्हाला तिचा अभिमान आहे, मुलगी म्हणून ते सगळं करते आणि आपल्याला ते सगळं करायचं आहे. त्यामुळे मुलगी हा घराचा आत्मा आहे. पुढचं आहे न्याय आणि समानता. आजकाल समाजामध्ये असं म्हटलं जातं की जेंडर इक्वालिटी म्हणजेच काय, लिंग समानता. मुलगा आणि मुलगी दोघेही समान आहेत, बरोबर की नाही. त्यांच्या भूमिका वेगवेगळ्या असू शकतात, परंतु त्यांचं क्षमता, त्यांचं बुद्धिमत्ता, हक्क या बाबतीत ते समान आहे. समानता म्हणजे कामांचे समान वाटप. आता घरामध्ये मुलगी आहे म्हणून घरातली सगळी कामं तिच्याच अंगावर टाकाव्यात हा विचार चुकीचा आणि अन्यायकारक आहे. हे आपल्या सर्वांना समजलं पाहिजे, बरोबर की नाही. मुलगा मुलगी हे जेंडर इक्वालिटी नुसार समान आहे. लिंग समानतेचा अर्थ फक्त काम वाटप नाही, तर सन्मान, दर्जा आणि संधीमध्ये समानता देणं. शिक्षण, रोजगार, निर्णय घेण्याची क्षमता आणि स्वप्न पूर्ण करण्याची मोकळीक दिली जाते. तर समानता म्हणजे काय, आपण एकमेकांच्या भूमिकांचा आदर केला पाहिजे, एकमेकांच्या भावनांचा विचार केला पाहिजे, ओळख आणि स्वाभिमानाचा मान राखला पाहिजे आणि घरात आणि बाहेर दोघांनाही समान संधी दिली पाहिजे. लिंग समानता हे फक्त स्त्रियांसाठी महत्वाचं नसतं, तर ते राष्ट्र निर्मितीसाठी खूप महत्वाचं आहे. आणि जिथे मुलगा आणि मुलगी दोघेही समान असतात तिथे कुटुंब, समाज आणि राष्ट्र अधिक बळकट होते. तर आजकाल आपण तंत्रज्ञानाच्या युगामध्ये पाहतो, आजकाल तंत्रज्ञान जे आहे एक शस्त्र झालेलं आहे, बरोबर. इंटरनेट असो, मोबाईल असो, संगणक, ऑनलाईन शिक्षण आहे, त्याच्यानंतर आपण ऑनलाईन पेमेंट करतो, बरेच जण जीपे वगैरे करत असतात. सोशल मीडिया आजकाल बरेच जण आहेत, मला वाटतं फेसबुक, इन्स्टावरती असतात, आहेत की नाही तुमच्यापैकी. तर स्टार्टअप आज हे सगळं मुलगी शिकते. काही मुली तंत्रज्ञानातून स्वतःचा काय उपयोग करतात, डिजिटल मार्केटिंग करतात, त्याच्यानंतर ऑनलाईन ट्युटोरियल घेतात. तुम्हाला माहिती आहे कोरोना काळामध्ये जेव्हा संपूर्ण जग थांबलं होतं, सगळं घरामध्ये बंदिस्त होते, तेव्हा घराचा कारभार किंवा इतर या मुली ह्या घरातून एक सक्षमपणे सांभाळत होत्या. त्यांनी ऑनलाईन ट्युटोरियलचे बरेच क्लासेस निर्माण केले की ज्यांना शिक्षण घेता येत नव्हतं शाळेमध्ये जाऊन, तेव्हा शाळा पण बंद होत्या, तेव्हा ऑनलाईन ट्युटोरियल ही संकल्पना खूप वाढीला आली होती आणि त्यामध्ये अनेक मुलींनी त्यांची सक्षमता दाखवून दिलेली होती. ही मुलगी सक्षम झाल्यामुळे होतं. आजची मुलगी उद्योजकता बनलेली आहे आणि मुलींमध्ये हे नेतृत्व गुण आपोआपच असतात. का असतात, कारण ती परिस्थिती समजते, लोकांना सांभाळते, निर्णय घेते, संवाद साधते आणि जबाबदारी स्वीकारते. आणि हे गुण घरात दिसतात, त्यामुळे बाहेर ती तितकी यशस्वी दिसते, यशस्वी नेता आहे. आजकाल बघता शाळा, महाविद्यालयामध्ये सर्वत्र आपल्याला मुलीच सापडतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलगी सौंदर्यवंत असते, बरोबर की नाही. पण मुलीचे सौंदर्य फक्त हे बाह्य स्वरूपात नसते, तर ते काय असते, तिच्या सद्वर्तनात असते, तिच्या विचारांत असते, तिच्या शब्दांत असते आणि तिच्या समर्पणात असते. मुलींमध्ये सौंदर्य आहे, परंतु तिच्यात सामर्थ्य अधिक आहे. त्यामुळे मुलींमध्ये सौंदर्य अधिक सामर्थ्य या दोघांचं जी गुणवत्ता आहे, त्यामुळे मुलीची एक सक्षम मुलगी आजकाल बनते. त्यामुळे मुलीला आजकाल आर्थिक स्वातंत्र्य आहे. आर्थिक स्वातंत्र्य असल्यामुळे ती बऱ्याच ठिकाणी नोकरी करते. आज तुम्ही पाहता बँकेमध्ये बराचसा स्टाफ हा महिला वर्ग आहे, शाळेमध्ये शिकवणारा, अगदी मुंबईला वगैरे तुम्ही शहरामध्ये गेलात, गावाला असून जेव्हा आज शिक्षक मुलींचा खूप जास्त प्रमाण आहे. उद्योजकतात आहे, सरकारी व्यवसायात आहे, विज्ञान संशोधनात आहे. आज ती पैसे कमवते आणि स्वतःचा करिअर घडवते. आर्थिक स्वातंत्र्यामुळे काय झालंय, तिला स्वतःचा आत्मविश्वास वाढला आहे, ती स्वतःचे निर्णय स्वतः घेते आणि ती स्वाभिमानाने करते. त्यामुळे समाजातील आपण अनेक बदल आज पाहतो. आज आपण काय बदल पाहतोय की सक्षम मुलगी झाल्यामुळे मुलगी स्वतःच्या विवाहाबद्दलचे स्वतः निर्णय घेते. पहिल्यांदा आईबद्दल निर्णय घ्यायचे, मुली स्वतःचं करिअर निवडते आहे, जगभर प्रवास करते आहे, बरोबर की नाही, आणि जग पाहते आहे. पूर्वी एक प्रश्न विचारला जायचा अनेकांना समाजामध्ये की मुलीला शिकून पुढे काय करणार. पण आजकाल मुलगी सक्षम झाल्यामुळे तोच प्रश्न समाजाचा एक कुतूहल झालेला आहे. काय झालं आहे, समाजाला एक कुतूहल जागृत झालंय की मुलगी शिकून कोणतं मोठं काम करणार, हा त्यांना एक कुतूहलता लागलेली आहे. आणि हा बदल खूप महत्वाचा आहे. आणि हा बदल होत असतानाही अजूनही अनेक अडचणी आणि समस्या आहेत मुलींसाठी. काय समस्या आहेत, मुलींच्या सुरक्षतेची समस्या आहे, त्यांना सामाजिक बंधने आहेत, पूर्वग्रह आहे, लिंगभेद आहे. अनेक आजही खेडोपाडी मुलींची लवकर लग्न होतात, परंपरागत दबाव आहे. पण सक्षम मुलगी या सर्वांना तोंड देते. कसं तोंड देते, ती शिक्षण घेते, रोजगार मिळवते, निर्णय घेते आणि स्वतः उभी राहते. तिला कोणाचा आधार नको, ती स्वतः आधार बनते. आता महाराष्ट्रात काही
एक काही उदाहरणं आहेत ज्या खऱ्या घडलेल्या आहेत, ज्या तुमच्याच उदाहरणासारख्या आहेत की संधी दिली तर मुली अजय आहे. एक तुम्हाला एक उदाहरण सांगतो. तुम्हाला माहिती आहे भारताची स्वतंत्र भारताची अगोदर किंवा भारतामध्ये महिलांमध्ये जेव्हा सावित्रीबाई फुले आणि त्यांचे पती ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी शिक्षण प्रसार सुरू केला होता. त्यानंतर मुलींमध्ये शिक्षणाचा प्रसार जोरात झाला आणि त्याच्यातूनच संकल्पना सुरुवातीला पहिली महिला डॉक्टर होती. तुम्हाला माहिती आहे पहिली महाराष्ट्रातील महिला डॉक्टर कोणती भारतातील? कुणाला नाव माहिती आहे मुलींमध्ये? भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण होती माहिती आहे का? पाठीमागे नाही माहिती. मी सांगतो तुम्हाला, आनंदीबाई जोशी या आपल्या महाराष्ट्रातील मुलगी होती आणि पुण्याजवळच्या साध्या कुटुंबातील. बघा तेव्हा समाजाचा खूप त्यांना विरोध होता, आर्थिक अडचणी होत्या. या सर्वांवरती मात करत त्या मुलीने शिक्षण घेतलं. अमेरिकेत जाऊन तिने शिक्षण घेतलं आणि भारतातील पहिली महिला डॉक्टर बनली. आणि या तिचे उदाहरण काय सांगते आपल्याला? मुलगी शिकली तर समाज बदलतो. दुसरं एक उदाहरण तुम्हाला सांगतो की सिंधुताई सपकाळ हे नाव ऐकले अनेकांनी, बरोबर ना? अनाथांची माई असं त्यांना संबोधलं जातं. त्याच्यामध्ये सिनेमा देखील आला होता. तर खूप गरीब परिस्थिती, अन्याय, संघर्ष इतका सामना करूनही त्या हारल्या नाही. स्वतःचे बोलतात ना, रडण्याऐवजी इतरांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला आणि हजारो अनाथ मुलांच्या त्या आई झाल्या, म्हणून त्यांची जगभर ओळख झाली. तर या उदाहरणामुळे आपण काय शिकतो? मुलगी सक्षम झाली तर शेकडो घरं उजळतात. तिसरं एक उदाहरण तुम्हाला सांगतो, कल्पना स्वराज. ही तुम्हाला कदाचित नाव वगैरे नवीन असतील. कल्पना स्वराज हे तुम्ही गुगलवरती जरी सर्च मारलं तर तुम्हाला एक नाव आढळून येईल की कल्पना स्वराज ही सुरुवातीला खूप गरीब होती. तिचं 16व्या वर्षी लग्न झालं. खूप बालवयातच झालं. आजकाल मुलींचं लग्न 18 वर्ष नक्की केलंय. तर तेव्हा लग्न झालं, त्याच्यानंतर घरच्यांकडून सासरकडून तिचा खूप मानसिक छळ झाला. परंतु तिचे वडील खंबीर होते. वडिलांनी तिला साथ दिली, घरी घेऊन आले, तिला शिकवलं, शिक्षण घेतलं. आज त्या संपूर्ण भारतामध्ये असो आणि जगभरामध्ये यशस्वी उद्योजकता आहे. कल्पना स्वराज लक्षात घ्या, झोपडीमध्ये राहायच्या, शिक्षण नव्हतं, लग्न झालेलं आणि अशाही परिस्थितीमध्ये तिने अभ्यास केला, चांगलं शिकली, चांगला अनुभव घेतला आणि आज मोठी उद्योजकता झालेली आहे. ती महाराष्ट्रातीलच होती आपली. अजून एक उदाहरण मगाशी तुम्हाला सांगितलं होतं, राही सरनोबत, बरोबर ना? कोल्हापूरच्या होत्या त्या. राही सरनोबत काय होत्या? शूटिंगच्या नेमबाजीमध्ये स्पेशलिस्ट आहे. त्या ग्रामीण भागातून, आपल्यासारख्या ग्रामीण भागातून पुढे येऊन त्यांनी नुसतं भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरतीही मुलींचं कौतुक होईल असं नेमबाजीमध्ये हे केलं. महाराष्ट्रातील मुली नाव कमवते आहे. एक तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो, पिंकी हरियाणा एक मुलगी आहे, हरियाणा. तर ती आपल्या कुटुंबासोबत रस्त्यावरतीच राहायची. म्हणजे तिला रस्त्यावरती, बघा रस्त्यावरती राहणारे दोन प्रकारे, झोपडपट्टी किंवा नुसतं रस्त्यावरती. तर ती ओल्या ह्याच्यावरती रस्त्यावरती राहायची. खूप गरीब होती. म्हणजे तिला दोन वेळेस किंवा एक वेळच्या जेवणाचाही तिला खूप प्रश्न पडायचा त्यांच्या घरच्यांना. पण तिची इच्छा होती की तिला चांगलं शिकायचं होतं, डॉक्टर बनायचं होतं. आणि तिला अनेक सामाजिक संस्थांनी हातभार दिला. जेव्हा आपल्याला कोणी सामाजिक संस्था किंवा एखादं काही माणसं आपल्याला मदत करतात तेव्हा मुलीने त्या संधीचा फायदा घेऊन आपल्याला आपल्याची क्षमता सिद्ध करायची असते. तिने ही क्षमता सिद्ध केली, चांगलं शिक्षण घेतलं. नुसतं शिक्षण घेतलं नाही तर ती डॉक्टर झाली आणि डॉक्टर झाली. आज ती अनेक गरीब जे रस्त्यावरती आहेत वगैरे त्यांचा ती उपचार चांगल्या मोफत पद्धतीने करते. हे एक उदाहरण आहे. तर या उदाहरणावरून आपल्याला काय संदेश येतो की गरिबी हा अडथळा असतो परंतु थांबा नसतो, बरोबर की नाही? संधी मिळाली तर मुलगी काहीही करू शकते आणि शिक्षण हे आयुष्य बदलते. सक्षम मुलींची वैशिष्ट्य काय असतात? सक्षम मुली या अनुशासन प्रिय असतात, तापट नसतात परंतु धैर्यवान असतात, कष्टाळू असतात, जबाबदार असतात, नेतृत्व गुण असलेले असतात आणि कुटुंबप्रेमी असतात. ती करिअर आणि घर या दोन्ही सांभाळतात. एका राष्ट्राच्या प्रगतीचे प्रमाण, आता मगाशी सर देखील बोलले की एखाद्या राष्ट्राच्या प्रगतीचे प्रमाण हे त्या महिलांच्या प्रगतीवर अवलंबून असते. जिथे मुली शिकतात, काम करतात, सुरक्षित होतात तोच प्रगत देश आहे, बरोबर की नाही? आपल्याला भारत अजूनही विकसनशील देश आहे. त्यामुळे भारतामध्ये अनेक समस्या आहेत. अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये गेला तर मुलगी या खूप सक्षम आहे. सक्षम काय? कारण ते शिकतात, चांगल्या काम करतात आणि तिथे सुरक्षतेच्या चांगल्या सरकारने उपाययोजना केलेला आहे. भारतामध्ये आजही पाहतो आपण, भारतामध्ये महिला पोलीस आहेत, महिला सैनिक आहेत,
महिला पायलट आहेत, महिला डॉक्टर आहेत, महिला वैज्ञानिक आहेत, महिला उद्योजकता आहे. आणि हे पाहून आपल्याला सर्वांना अभिमान वाटतो. उद्याचा भारत हा सक्षम मुलींचा भारत असेल. त्यामुळे मुलींचं हे वैशिष्ट्य जे सामर्थ्य आहे हे फक्त महाराष्ट्र भारतापुरतं मर्यादित नाही. अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्यांनी मुलींनी आपल्या जगभरामध्ये नाव कमवलेलं आहे. एक तुम्हाला उदाहरण सांगतो. न्यूझीलंडच्या प्रधानमंत्री जसिंडा ऑर्डन या कोरोना काळात अतिशय शांत आणि संवेदनशील पण ठाम नेतृत्वाने तिने जगाला दाखवून दिलं की कणखर निर्णय आणि करुणा या दोन्ही महिलांमध्ये असतात, परंतु त्या प्रभावीपणे एकत्र आल्या तर आपण अनेक बदल घडवू शकतो. आणि या बदलाचे जगभरातून तिथे अनेक कौतुक झाले. जर्मनीच्या अँजेला मर्केल या खूप प्रतिभावंत आणि प्रभावशाली महिला होत्या. त्यांची ओळख होती आणि त्यांच्या ओळखीमुळे जर्मनी आज प्रगत देश आहे. बरोबर आहे. तर मजबूत अर्थव्यवस्था, जबाबदार, यामुळे जागतिक अर्थकारणात त्यांची वेगळी छाप पडली. एक खूप जवळचं उदाहरण सांगतो. भारताला जवळ असलेलं सौदी अरेबियामध्ये देखील एकेकाळी अशक्य असा वाटणारा, म्हणजे तिथे महिलांना ड्रायव्हिंगचे अधिकार नव्हते, परंतु तिथल्या महिलांच्या जन आंदोलनामुळे आणि प्रयत्नामुळे ते शक्य झाले. आज तिथे महिलांना ड्रायव्हिंगचा अधिकार भेटलेला आहे. काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर हा फक्त गाडी चालवण्याचा अधिकार नव्हता, तर काय होतं, ते स्वतंत्र ओळख आणि स्वतःच्या अधिकारांची जाणीव हा तो त्या महिलांचा विजय होता. हे सिद्ध होते की जगभरातील मुली या सक्षमपणे आणि सन्मानाने जगाचं नेतृत्व करणार आहे. महिला नेतृत्व हा केवळ पर्याय नाहीये, तर तो एक भविष्यातील ताकदवान केंद्रबिंदू आहे. मुलींचे जीवन हे एक अष्टपैलू जीवन असते. म्हणजे एकाच वेळी बघा, तुम्ही कुणाच्या तरी बहीण असता, कुणाच्या तरी पत्नी असता, कुणाच्या तरी आई असता, कुणाच्या तरी शिक्षिका असता, कुणाच्या तरी मैत्रिणी असता, आजी असता, बरोबर की नाही. आणि या प्रत्येक भूमिकेमध्ये मुली यशस्वी होतात. काय यशस्वी होतात? कारण त्यांच्यामध्ये संयम आहे, समज आहे, संवेदना आहे, कौशल्य आहे आणि सर्वात म्हणजे त्यांच्याकडे जबाबदारी आहे. आणि तिची ताकद म्हणजे समतोल राखण्याची वैशिष्ट्य. आता सक्षम मुलगी ही स्वप्न पाहते, लहानपणी ती स्वप्न पाहते. काय पाहते? मला डॉक्टर व्हायचंय, शिक्षक व्हायचंय, पायलट व्हायचंय. काही जण तिला हसतात, काही जण टिंगल-टावळी करतात, पण ती विश्वास ठेवते, स्वतःवरती विश्वास ठेवते. त्यामुळे काय होतंय, आज बघा तुम्ही, आज मुली आकाशात विमान उडवतात, समुद्र पार करतात आणि माउंट एव्हरेस्ट सर करतात. कारण तिच्या मनात एकच आवाज असतो. काय असतो? मी करू शकतो. आणि हा आवाजच तिला प्रतिभावान सामर्थ्यशाली बनवत असतो. त्यामुळे काळाची दिशा देणारी मुलगी असा आजकाल एक वाक्य प्रचार झालेला आहे. काळ बदलतो आहे. पहिला एक प्रश्न विचारला जायचा, मुलीला शिकवायचे का? म्हणजे घरामध्ये मुलगी झाली तर आई वडील दोघंही चर्चा करायचे, मुलीला शिकवायचे का? पण आज ती चर्चा, त्यांच्यामध्ये चर्चेचं स्वरूप बदललंय. काय बदललंय? मुली सक्षम झाल्यामुळे, मुली प्रतिभावंत झाल्यामुळे मुलींना काय शिकवायचं हा प्रश्न झाला. बघा, शिकवायचं का, याच्यावरून काय शिकवायचं हा उत्पर्यंत झालेला आहे. पूर्वी म्हणायचे की मुलगी फक्त घराची काळजी घेणारी आहे. आज तोच प्रश्न बदलला आहे. मुलगी आणि घर आणि बाहेर दोन्ही सांभाळू शकते. आणि हा बदल सहज शक्य झाला नाहीये. तो कशामुळे झालाय? सक्षम मुलीमुळे झालेला आहे. सक्षम मुली म्हणजे प्रतिबिंब आहे. मुलगी म्हणजे काय? ती आरशासारखी असते. म्हणजे तुम्ही तिला प्रेम दिलात तर ती आनंद घेते, तुम्ही तिला आधार दिलात तर ती उंच उडते, तुम्ही अडथळे आणले तर ती तुटत नाही, लढते. त्यामुळे मुलीची किंमत ओळखणं आपल्याला गरजेचं आहे. एकदा एक वाक्य मी ऐकलं होतं की मुलगी सोनं नाही तर ती सोनं घडवणारी आहे. लक्षात ठेवा. त्यामुळे आजच्या काळातील आपण अनेक बदल पाहतो. पालक देखील मुलांना चांगले शिक्षण देतात. काही पालक वर्ग मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवतात. तुम्हाला एक जवळच उदाहरण सांगतो. इथे घर आहे राजू पावसकर. तिने तिच्या मुलीला शिक्षणासाठी रशियामध्ये एमबीबीएस डॉक्टर बनायला पाठवलेला आहे. अनेकांना माहिती असेल. त्यामुळे मुलांचा पालकांचा मुलींसंदर्भातला जो निर्णय आहे, क्षमता म्हणजे त्यांचा विचार करण्याचा वगैरे बदलतो आहे. मुलींच्या कामाबद्दल समाज स्वीकारतो आहे. पूर्वी असं म्हणायची, मुलगी नको, मुलगा हवाय, वंशाचा दिवा हवाय. आज तो प्रश्न बदलला आहे. जेव्हा एखाद्याला मुलगी होते तेव्हा तो पालक वर्ग किंवा समाज म्हणतो की घर भाग्यवान झालं मुलगी मिळाल्यामुळे. लक्षात घ्या. आणि हा बदल सहज शक्य झाला नाही ना. हा बदल झाला आहे त्यासाठी लागले शिक्षण, समाजाची जागृती, सरकारच्या योजना, महिलांचे योगदान आणि प्रगतशील विचार. आणि हे सर्व असतानाही आधुनिक समस्या
आणि उपाय तर आहेत त्याच्यावर. समस्या कुठल्या आहेत बघा, अजून मगाशी तुम्हाला सांगितलं मुलींचे अनेक जणांचे बालविवाह होतात, कौटुंबिक किस्सा होते लग्न झाल्याच्या नंतर, शिक्षणाचा अभाव नाहीये, काही मुली खूप कमी शिकतात, भेदभाव होतो, सुरक्षा आहे. पण यावरती उपाय आहे. काय उपाय आहे? शिक्षण, स्वसंरक्षण, जागृती, कायदे करणं गरजेचं आहे, आत्मविश्वास आणि स्वावलंबन. हे सर्व मिळाले की मुलगी अजय होते. आता या सगळ्यांमध्ये आपली जबाबदारी काय आहे? आपण मुलींना शिक्षण द्या, तिच्या स्वप्नांना आधार द्या, तिचे मत ऐका, सुरक्षित वातावरण तयार करा, भेदभाव करू नका, तिला संधी द्या. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे मुलींचे काम नाही, हे वाक्य आपण बंद करा. मुलगी म्हणजे ओझे नाही, ती काय आहे? शक्ती आहे. आता डिजिटल युगामध्ये आजच्या आपण सगळं वापरतो. सक्षम मुलगी बघा मोबाईल वापरते, इंटरनेट वापरते, ऑनलाईन शिकवते, सोशल मीडिया व्यवस्थापन पाहते, तंत्रज्ञान चालवते. काही युट्यूबर आहेत अनेक मुली आपल्या इथे असतील, स्वतःचे युट्यूब चालवतात, वेबसाईट बनवते. त्यामुळे त्याची दुनिया ही फक्त चुली आणि भांडी घरापुरती नाहीये, तर संपूर्ण जग ही तिची दुनिया झालेली आहे. आणि या डिजिटल ह्याच्यामध्ये ती एक उद्योजकता देखील घरामधूनच झालेली आहे. ज्यांना काही मुलींना घराच्या बाहेर काही कारणामुळे पडता येत नाही, ते लोक घरामध्ये बसूनही उद्योजक झालेले आहेत. कसं होतं बघा, त्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती बेकरी, ज्यांना केक वगैरे बनवता येते, आजकाल केक वगैरे बनवून ऑनलाईन विकतात, हस्तकला करतात, कॉस्मेटिक, शिवणकाम असो, मेहंदी असो, पार्लर असो, बॅग, दागिने, या सगळ्या घरी बनवून त्या ऑनलाईन विकतात. उद्योजकता झालेली आहेत, लोकांना आधार देतात. तुम्हाला एक चांगलं उदाहरण सांगतो. लिज्जत पापड हे तुम्ही नाव ऐकलं असेल, बरोबर ना? अनेक जण घरी पापड वगैरे खातात. तर लिज्जत पापड ही संकल्पना महाराष्ट्र नाही, संपूर्ण देशभरात, जगभरामध्ये मोठं नाव झालेलं आहे. ते एका महिलेने सुरू केलेलं आहे. आणि तिथे महिलाच वर्ग जास्त काम करतात. म्हणजे प्रोडक्शन पासून, परचेस पासून, मार्केटिंग पासून अगदी विकण्यापर्यंत ह्या सगळ्या महिलाच काम करत असतात. तर ते खूप महत्वाचं आहे. त्यामुळे उद्योजकता हे सक्षम मुलीचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यामुळे काय होतं? त्यांना आर्थिक स्वातंत्र्य भेटतं, इतर महिलांना काम भेटतं आणि रोजगार होतं. संपूर्ण गाव, शहर आणि देशाला समृद्ध करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे. आता सक्षम मुलगी बघा, सक्षम मुलगी ही इतरांच्या दुःखात सहभागी होते, अनाथ, वृद्ध आणि आजारी लोकांना मदत करते. जी सक्षम असते ती स्वच्छता अभियान करते, रक्तदान करते, प्राण्यांची देखील काळजी घेते. तिच्या मनात दया आणि सहानुभूती असते, ही तिची महान शक्ती आहे. आणि या सक्षमते झाल्यामुळे आज तेच बदल कसे घडतात बघा. मुलगी सक्षम झाल्यामुळे मुली बालविवाह थांबवतात. जिथे कुठे बालविवाह होत असतील, आपण जर शिकलो, तुम्ही उद्या कुठे शहरात गेलात किंवा चांगल्या एखाद्या कामाच्या गोष्टींसाठी दुसऱ्या गावात गेलात, तिथे हा प्रकार बालविवाह होत असेल तर तुम्ही जागरूक असाल, तुम्ही त्याला प्रतिकार करू शकता. घरातील अन्यायाविरोधात तुम्ही आवाज उठवू शकता, लैंगिक भेदभाव विरोधात तुम्ही आवाज उठवू शकता आणि महिला हक्कांसाठी तुम्ही काम करू शकता. त्यामुळे मुली या भीत नाहीत का? कारण त्यांनी ध्येय मिळवलेलं आहे. आता शिक्षक आणि त्याची भूमिका सक्षम मुलींसाठी कशी राहिलेली आहे? शाळा हे मुलींचे पंख असतात. त्यामध्ये शिक्षक प्रोत्साहन देतात, शाळा ही संधी देते, बरोबर ना? स्पर्धा, शैक्षणिक यात्रा, खेळ, प्रशिक्षण आणि परीक्षा. त्यामुळे मुलगी शाळेतून काय शिकते? आत्मविश्वास शिकते, नेतृत्व करण्याचे शिकते, मैत्री शिकते, टीमवर्क शिकते. अनेक महिला या शिक्षकांच्या सहभागामुळे आज सक्षम आहेत. आता तुम्हाला माहित असेल, आपली शाळा सुरू होऊन किती वर्ष झाली? 42 वर्ष शाळा झाली. सक्षम मुळेमध्ये आज आपल्या शाळेमध्ये पहिली महिला मुख्याध्यापिका झालेली आहे, महिलाच आहेत, बरोबर की नाही? आज पहिल्या झालेल्या आहेत. हा सक्षम मुलीचा विजय आहे. त्यामुळे प्रत्येक मुलीकडे सक्षमता ही असते. एक प्रेरणादायी तुम्हाला गोष्ट सांगतो, एक साधी गोष्ट आहे. एक मुलगी असते, तिला शिक्षण हवं असतं, घरची परिस्थिती बेताची असते, पण तिला शिक्षण हवं असतं आणि शाळा ही तिची 5 किलोमीटर दूर असते. मुलगी म्हणजे काय? एक वृक्ष, जिच्या शाळेखाली कुटुंब, समाज आणि देश फुलतो. सक्षम मुलगी म्हणजे काय? एक फूल, जिचा सुगंध, प्रेम, संस्कार आणि सौंदर्य पसरवतो. सक्षम मुलगी म्हणजे काय? एक ज्वाला, जी अन्यायाविरुद्ध आवाज उठवते. सक्षम मुलगी म्हणजे एक नदी, जी सतत पुढे वाहत जाते. सक्षम मुलगी म्हणजे एक पर्वत, जो खंबीरपणे स्थिर राहतो आणि मजबूत राहतो. सक्षम मुलगी म्हणजे एक सूर्य, जी नवीन दिवसाची सुरुवात करते. तर आज आपण निश्चय करूया की प्रत्येक मुलीला शिकवू, प्रत्येक मुलीला संधी देऊ, तिच्यावरती विश्वास ठेवू, तिला प्रोत्साहन देऊ, सुरक्षित वातावरण निर्माण करू. कारण सक्षम मुलगी म्हणजे सक्षम कुटुंब.
सक्षम कुटुंब म्हणजे एक सक्षम समाज, सक्षम समाज म्हणजे एक सक्षम भारत, आणि सक्षम भारत म्हणजे उद्याचे भारताचे सक्षम उज्ज्वल भविष्य. धन्यवाद.